नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्येही सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे हीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विचारांची खरी जपणूक आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत, असं यावेळी मनोज प्रधान यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, राजेश कदम, जतीन कोठारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्य आणि नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. अरे यार रात्री 12 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे. किंबहुना गेले 7 दिवस एक सप्ताहाच आपण कार्यक्रमांचा सुरू केलेला आहे. आजच्या दिवसात 62 कार्यक्रम या जिल्ह्याच्या वॉर्डाला आपण करतो. गेले 7 दिवस सगळ्या प्रकारचे ॲफिडेव्हिट्स, सिनियर सिटीजन्स कार्ड, डोळ्याची तपासणी, हेल्थ चेकअप हे सगळं चालूच आहे. एक अतिशय चांगला जॉब फेअर मुंबऱ्यात केला जिथे 200च्या वरती मुलांना नोकऱ्या मिळाल्या. हा जो आपण कार्यक्रम करतोय की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. त्यामुळे 70% आणि वरती ज्यांना मार्क मिळाले त्यांचं आपण एक बॅग आणि एक आपण त्यांना सर्टिफिकेट देतोय. हे गेले 14 वर्ष आपण करतोय. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आहेत. आणि असं आहे की पवार साहेबांची एक शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे 80% जास्तीत जास्त खालच्या खाली जो घटक आहे, गरीब घटक, त्याच्यापर्यंत पोहोचून चांगलं विधायक कार्य होईल अशा पद्धतीनं पुढच्या मागच्या 7 दिवसात आमचा कार्यक्रम घोषणा आम्ही केलेली आहे. जेणेकरून आता आमचे कार्यकर्ते ते घरोघरी जाणार आहेत. म्हणजे ज्यांच्या काहीही समस्या असतील, तुम्ही ऑफिसपर्यंत येता कामा नाही, आम्ही तुमच्या घरापर्यंत येणार आहोत. आणि ती सुरुवात आपण पाचपकाडीमधनं करत आहोत. पाचपकाडीचे जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्यांची ही संकल्पना आहे. आज संध्याकाळपासून राष्ट्रवादीचे किमान 20-25 कार्यकर्ते चाळी घरोघरी फिरायला सुरुवात करतील. हे पाचपकाडीवरनं सुरुवात करतोय आपण, पण पुढच्या 1 महिन्यामध्ये पुरा ठाणे शहरात अशा प्रकारे आम्ही राहू. बघा, माझे जितेंद्र आव्हाड हे नेताच नाही, पण गेले 37 वर्षाचे मित्र आहेत. आणि एकच गोष्ट आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की निष्ठा. आणि निष्ठा म्हणजे काय असावी, तर त्याचं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाड. म्हणजे सत्तेचा कुठेही लालच न करता, आज सत्या जायचं असतं तर फार सोपी गोष्ट होती, पण ते नाही गेले. त्यांनी स्वतःचं सेक्युलर प्रिन्सिपल सोडलं नाही, त्यांनी पवार साहेबांना सोडलं नाही. त्यामुळे मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की आपल्यासमोर एक आयडल आहे, तो जसा वागतो तसा आपल्याला वागायचं. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय?
अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सहकाऱ्यांसाठी सत्तेशी लढणारा नेता म्हणजेच लोकनायक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. हरवत चाललेल्या गावकुसाच्या आठवणी, माणुसकीची ऊब आणि काळ्याच्या पडद्याआड गेलेल्या मुक्कामांना शब्दरूप देणाऱ्या हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यामध्ये अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणामध्ये पार पडला. हरवलेल्या आठवणी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या भावविश्वाचा मागोवा घेणारे हे पुस्तक वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे. समतोल फाउंडेशनच्या पुढाकारातून ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात लेखक विजय जाधव लिखित आणि उद्वेली बुक्स प्रकाशित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचं प्रकाशन गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. एकदा विजय जाधव यांना मुलांना पळवून नेणारा समजून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी हस्तक्षेप करून पोलिसांना वस्तुस्थिती सांगावी लागली होती. ही आठवण आमदार केळकर यांनी भाषणामध्ये जागवली. तोच धागा पकडून बोलताना डॉक्टर भोयर यांनी विजय जाधव यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून निश्चिंत राहण्याचे आश्वासित केले. तर हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाच्या 100-200 प्रती राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार असून त्यातून विजय जाधव आणि समतोल फाउंडेशनचे समाजकार्य पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारचे सामाजिक कार्य करताना विजय जाधव यांना त्रास होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे. या सोहळ्यास आमदार माधवी नाईक, प्रकाशक विवेक मेहत्रे, नगरसेवक विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, प्रतिभा मडवी, सुरेश कांबळे, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, माधुरी मेटांगे, सचिन मोरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा तसेच समतोल फाउंडेशनची मुले, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आज आमची जी समतोल फाउंडेशन म्हणून संस्था आहे, की जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेली जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे
हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल अशा प्रकारे त्याच्यामध्ये निरनिराळी जी काही उदाहरणं दिलेली आहेत, जी पळून आलेली मुलं आहेत त्यांचं कसं पुनर्वसन झालं, ते कसे आले, का आले, केव्हा आले, तर त्याचं पूर्ण वर्णन आहे. तर मला असं वाटतं की आपण पूर्ण समाजाने बालप्रेमी असलं पाहिजे. उद्याचं भविष्य जे आहे ते या बालांमध्ये आहे. ती भरकटण्याच्या पेक्षा त्यांचं योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर त्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचं संवर्धन झालं, तर निश्चितपणे त्यांचा या भारताच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो. मी निश्चितपणे त्यांना आव्हान करेन की आपण अशा प्रकारच्या संस्थेला अवश्य शेवटी सगळ्यांचं काम आहे, केवळ समतोलचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणाऱ्या लोकांचं नाही, तर सगळ्या समाजाचंच हे काम आहे. आणि हे आव्हान आहे की अशा प्रकारची निराधार किंवा सिंगल पॅरेंट किंवा पळून आलेली मुलं जी आहेत ती उद्याची गुन्हेगार होण्यापेक्षा त्यांना योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर त्यांचं आपण संवर्धन पुनर्वसन केलं तर ती निश्चितपणे या देशाचे आदर्श अशा प्रकारचे नागरिक बनू शकतात. हे समतोलच्या जे आधीचे मुलं आहेत त्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे ठामपणे सांगता येईल. नमस्कार, मी विजय जाधव. या हरवलेले मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा लेखक असून माझे प्रत्यक्ष अनुभव फक्त मी मांडलेले आहेत. आता असं वाटेल की हे पुस्तक लोकांनी का वाचावं, तर जे मूल आपल्याला घरात आपलं मूल म्हणून सुद्धा समजू शकत नाही, तर बाहेरच्या मुलांना समजण्याचं तर फारच मोठा विषय आहे. परंतु आपल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे, आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये जे मुलं स्वतःहून पालकांवरती कधी कधी अटॅक करतात किंवा पालकांना तेवढं महत्त्व देत नाहीत, तर ह्या सगळ्यांमध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की मुलांशी एकत्र बसून कसं संवाद साधला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तक वाचल्यानंतर समजेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ठाणे कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर लगेच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये जाऊन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. संबंधितांवरती कडक कारवाई करण्याचे निवेदन करण्यात आले. जर का 3 ते 4 दिवसांमध्ये संबंधितांवरती कारवाई न केल्यास ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाणे नगर पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलं जाईल, असं यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, ॲडव्होकेट दरम्यान सिंग, ॲडव्होकेट हिदायत मुकदम, ॲडव्होकेट वसंत जगदाळे, ॲडव्होकेट मनोज डाकवे, धर्मवीर मेहरोल, महेंद्र म्हात्रे, रवी कोळी, स्मिता वैती, संगीता कोटल, अंजली मयेकर, प्रियांका मयेकर, शांती एलावडेकर, नाना कदम, शिरीष घरत, हर्षल कोळी, चंद्रकांत पाटील, प्रसाद पाटील, सुभाष टोमरे, प्रवीण खेरालिया, मुन्ना राजरोईया, दर्शन कानडे, नरेश कॅरम कोंडा, निलेश पाटील, निलेश ऐरे, गोपाळ सावंत, मनोज दुपे, श्रीकांत गडिलकर, पप्पू मोमीन, राजू शेट्टी, विकास मेस्ता आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. जो गुंगी गुडिया याच्यावरून जो वाद झाला तर हा कुठलाही अपशब्द नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचं केलेलं ते वर्णन होतं. परंतु आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावरती चालून आले, काँग्रेस कार्यालयाला तिकडे बाहेरच्या गेटला टाळा मारला असतानासुद्धा त्या गेटवरनं उड्या मारून ते आतल्या बाजूला गेले आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या जो बॅनरवरती फोटो लावलेला होता त्याच्यावरती त्यांनी शाईफेक केली. त्यांनी आमच्या दरवाजावरती शाईफेक केली. आमचे कोनशिला बसवलेली होती, त्या कोनशिलेवरती शाईफेक केली. काही तिथे तिरंगे झेंडे लावलेले होते, त्या तिरंग्या झेंड्यावरती पण शाईफेक केली. अत्यंत मदमस्त झालेले कार्यकर्ते होते. कुठल्याही प्रकारचं भान त्यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि ते धिंगाणा घालत त्या ठिकाणी होते. पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते एकावर एक जाऊन तो बॅनर फाडणं, धिंगाणा, असं खरं लोकशाहीने आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे. आणि माझं तर त्यांना सांगणं आहे, तुम्हाला जर खरोखरच आंदोलन करायचं आहे आणि खरोखरच तुम्हाला वाईट वाटत असेल आणि दिवंगत अजितदादा यांना जर न्याय तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कुठेही FIR झालेली नव्हती आणि त्यांच्यावर जी FIR झाली
ती राहुलजी गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये कर्नाटकमध्ये ती FIR दाखल करण्यात आली. खरं तर तुम्हाला जर मागणी करायची आहे, तुम्हाला आंदोलनं करायची आहेत, तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये अजितदादांची चौकशी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी का नाही झाली अपघाताची, का FIR नोंदवला नाही गेला, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात तुम्ही आंदोलनं करायला पाहिजे होते. परंतु जे राहुलजी गांधी तुमच्या पाठीशी उभे राहिले, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, FIR त्या ठिकाणी नोंदवली. त्या राहुल गांधींच्या ज्या प्रतिमेला, त्या ठिकाणी असलेल्या फोटोला तुम्ही शाई फेकून मारताय, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. मला वाटतं कसं आहे, हे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते ना, यांना कोणी या ठिकाणी भाव देत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल की ट्रिपल इंजिनची सरकार आहे आणि ह्याच्यामध्ये कुणीतरी मग आम्ही काहीतरी करतोय या दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ना यांना भारतीय जनता पक्ष विचारत, ना यांना शिंदे सेना विचारत. त्यामुळे त्यांनी हे केलेलं कृत्य आहे. त्यामुळे पोलिसांना आम्ही ही झालेली सगळी घटना आम्ही निदर्शनास आणून दिलेली. बघा, त्याला जसाच तसं प्रत्युत्तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकत होतो, परंतु आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने त्यावर चालणारे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. पोलिसांच्या निदर्शनामध्ये आम्ही या सर्व गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर योग्य ती कारवाई होईल अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे या घडलेल्या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी निषेध केला आणि यांच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे, आमचा यंत्रणेवरती विश्वास आहे आणि जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाला सुद्धा धक्काबुक्की करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्या ठिकाणी पोलिसांचं त्यासुद्धा ऐकलेलं नाही आणि या पद्धतीने जर कारवाई झाली नाही, मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो, त्या पोलिसांचा धाकच त्या ठिकाणी राहणार नाही असं आम्ही पोलिसांना सांगितलं आहे. आंदोलनं आम्ही सुद्धा करतो ना, पण लोकशाही मार्गाने ती आम्ही आंदोलनं करतो. त्यामुळे लोकशाही मार्गाने ती आंदोलनं झाली पाहिजे आणि ज्यांनी अशा पद्धतीने ट्रेसपासिंग करत त्या ठिकाणी आमचं गेट ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांची पूर्ण चौकशी होऊन त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ती न झाल्यास 3 ते 4 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे, नाही तर या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही धरणं धरणार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच 8 प्रभाग समित्यांवरती महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. 7 प्रभाग समित्यांवरती शिवसेना तर एका प्रभाग समितीवरती भाजपचा अध्यक्ष निवडून आला आहे. दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजय मिळवला आहे. या मतदानाला MIMच्या सहर शेख या निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आल्या, त्यामुळे MIMचे उमेदवार नफीजा अन्सारी यांना 5 ऐवजी केवळ 4च मते मिळाली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली भगत यांना 10 मतं मिळाली आहेत. तब्बल 5 वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसेल, तर उपमहापौरपदी भाजपाची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदे देखील संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत. स्थायी समिती सदस्य आणि सभापतीची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. ठाणे महानगरपालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते. 9 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाकरिता शिवसेनेच्या मिनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. तर उथळसर प्रभाग समितीकरिता भाजपाचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ठाणे महानगरपालिकेच्या 7 प्रभाग समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असल्याने या प्रभाग समितीमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये या 7ही प्रभाग समित्यांवरती शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून आले. तर दुसरीकडे मुंब्रा प्रभाग समितीकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दीपाली भगत आणि MIMच्या नफीसा अन्सारी यांच्यात सामना होणार होता. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक 10 सदस्य आहेत, तर MIMकडे 5 सदस्यांचे संख्याबळ होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दीपाली भगत यांचाही विजय निश्चित मानला जात होता. मात्र मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कैसे हराया एका वाक्याने सोशल मीडियात चर्चेत आलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख या अनुपस्थित राहिल्या. निवडणूक प्रक्रिया आल्यानंतर त्या सभागृहात आल्या, त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणुकीत दीपाली भगत यांना त्यांच्या सदस्यांची 10 मतं, तर MIMच्या नफीजा अन्सारी यांना सहर शेख अनुपस्थित असल्याने 5 ऐवजी केवळ 4च मतं पडली आहेत. सहर शेख या निवडणुकीत का अनुपस्थित राहिला याबाबत मात्र पालिका वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.
सेंट्रल MRD यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवाबंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPDसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 24 तासांमध्ये शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. निवासी डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकाने आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान पेटंट लाईव्ह मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. रुग्णहित लक्षात घेऊन सरकारने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवासी डॉक्टरांना दिला आहे. आज शिवाजी हॉस्पिटलमधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल. आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो. शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी. आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही. फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांचमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी. त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं. तर सरकारने ह्या बाबीचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. मान्य नाही केला तर हे आंदोलन आमच्या अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले जाईल, ज्यामध्ये आपत्कालीन सेवा, OPD सेवा, वॉर्ड सेवा, ICU हे सर्व काही त्यामध्ये इन्क्लुडेड असेल. एंड वार्ड सर्विसेज बंद कर दी है, इमरजेंसी अपना OT वगैरह सब चालू है. बट अगर हमारे डिमांड्स पूरी नहीं करेंगे तो हम 24 तारीख के बाद वो हम सारा इमरजेंसी, आपातकालीन विभाग, OT बोलिए, इमरजेंसी जितने भी रहेंगे स्टेट सब हम लोग कैंसिल करेंगे. हमारे जितने भी जूनियर रेसिडेंट डॉक्टर्स हैं सारे डिपार्टमेंट के, जैसे कि सर्जरी, मेडिसिन लाइन है, नॉन अकेडमिक, नॉन क्लिनिकल जैसे फार्मा, बायोकेमिस्ट्री, ये सब इन्वॉल्व है. आज अभी फिलहाल के लिए हम लोग ने सिर्फ OPD और वार्ड का बंद किया. अगर आगे जाके डिमांड पूरी नहीं हुई तो जितने भी इमरजेंसी हैं सब बंद कर दिए जाएंगे. हम जूनियर रेसिडेंट की तरफ से हैं, जूनियर रेसिडेंट को 150 के अराउंड उनकी तरफ से. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.